नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी एका 8 वर्षीय निर्भयासोबत आरोपी मोहम्मद कैफ नौशाद मलिक वय वर्ष 22 राहणार मूळचा उत्तर प्रदेश या गॅरेज कर्मचाऱ्याने गैरप्रकार केला आहे. मुलीच्या पालकांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी या संदर्भात दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात. काल पोलीस स्टेशनला एक महिला ज्या तळेगावमध्ये राहायला आलेल्या आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांची जी मुलगी 8 वर्षाची ती खेळत असताना खाली बिल्डिंगच्या खाली गेली. बिल्डिंगच्या खाली असलेला गेटजवळ असलेल्या गॅरेजला जो एक इसम आहे मोहम्मद कैफ याने त्या मुलीला एक अशा प्रकारे पकडले की तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल आणि तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला त्याने हात लावला अशी तक्रार दिली. त्यावरनं पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये जी निर्भया आहे तिची आम्ही वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि यामध्ये मोहम्मद कैफ हा यूपीचा राहणारा आहे. याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. यूपीचं राहणारा आहे म्हणतात तुम्ही आरोपी, मग तो तळेगाव दाभाडेमध्ये राहायला आहे का कसं? आता तो तात्पुरता त्याच्या मामाकडे तळेगाव दाभाडेमध्ये राहिला आहे. तर गेल्या 1 महिन्यापूर्वी तो इथं आलेला आहे. त्याचं मूळ गाव उत्तर प्रदेश आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.